नमस्कार. आरोग्य सुधारण्याच्या मोठ्या योजना करून थकला आहात का? आज आपण कायझेन या जपानच्या सोप्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत, जी लहान सातत्यपूर्ण पावलांवर लक्ष केंद्रित करते, मोठ्या बदलांवर नाही. चला तर मग बघूया हे नक्की कसं काम करतं. आपल्या या प्रवासाची सुरुवात होते एका सुंदर जपानी संकल्पनेपासून, शिन इचिन्यो. याचा अर्थ अगदी सोपा आहे, शरीर आणि मन हे एकच आहेत. जरा विचार करून बघा, जेव्हा आपल्याला खूप ताण येतो तेव्हा मान दुखायला लागते किंवा डोकं जड होतं, बरोबर? हेच ते, आपलं शरीर आणि मन हे काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत, तर त्या एकमेकांशी खूप खोलवर जोडलेल्या आहेत. आता इथे बघा, आरोग्य सुधारण्याच्या दोन मार्गांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे आजच्या आरोग्य उद्योगाचा गोंधळ, म्हणजे टोकाचे ट्रेंड्स, महागडे जिम्स आणि एकतर सगळं करा नाहीतर काहीच करू नका अशी विचारसरणी. पण दुसऱ्या बाजूला आहे कायझेनचा साधा सोपा मार्ग, जो सोपा आहे, परवडणारा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मकरुणेवर आधारित आहे. याचा अर्थ प्रगती नेहमी सरळ रेषेत होत नाही हे स्वीकारणं आणि कधी काही चुकलं तरी स्वतःवर दया करणं. तर आज आपण 4 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. पहिलं म्हणजे आरोग्यासाठी कायझेनचा मार्ग काय आहे. मग आपण हालचाल आणि आहाराबद्दल बोलू. त्यानंतर विश्रांती आणि दिनचर्या. आणि शेवटी ह्या सगळ्या लहान सवयींमधून आपली लवचिकता कशी वाढते ते पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि बघूया की ह्या लहान वाटणाऱ्या सातत्यपूर्ण कृतींमध्ये खरं तर किती ताकद लपलेली आहे. हा आकडा बघा आणि लक्षात ठेवा, 32 लाख. हा एक खूप मोठा आणि खरं तर खूप गंभीर आकडा आहे. पण हा आकडा आहे तरी कशाचा? जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी तब्बल 32 लाख लोकांचा मृत्यू फक्त पुरेशी शारीरिक हालचाल न केल्यामुळे होतो. ही एक खूप धक्कादायक आणि खरं तर टाळता येण्यासारखी समस्या आहे. आणि इथेच कायझेन एक आशेचा किरण दाखवतो. तो आपल्याला हालचाल सुरू करण्यासाठी एक सोपा, सहज मार्ग देतो. ठीक आहे, तर आता आपण आरोग्याच्या शारीरिक पैलूंवर जरा जास्त लक्ष देऊया. सुरुवात करूया हालचालींपासून आणि योग्य पोषणापासून. व्यायाम म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन घाम गाळणं नाही बरं का. तो किती सोपा आणि मजेशीर असू शकतो हे इथे दिसते. तुम्ही प्रवासात एक थांबा आधी उतरून चालू शकता. पार्कमध्ये रेडिओ तायसो करून बघू शकता, जो जपानमध्ये रेडिओवर चालणारा एक सोपा व्यायाम आहे. बागकाम सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं आहे मजा येणं. तर मुद्दा हा आहे की सुरुवात अगदी छोटी करायची आहे. यादीतून फक्त कोणतीही एक गोष्ट निवडा. समजा या आठवड्यात रोज बसमधून फक्त एक थांबा आधी उतरायचं ठरवलं. बस फक्त एका आठवड्यासाठी हे करून बघा, एवढंच. आता आपण आहाराबद्दल बोलूया. कायझेनमध्ये आहार म्हणजे कुठलेही निर्बंध किंवा शिक्षा नाहीये. इथे भर आहे सजगतेने आपल्या शरीराला पोषण देण्यावर. हे फक्त काय खाऊ नये याबद्दल नाहीये, तर आपल्या अन्नासोबत एक आरोग्यदायी आणि आनंदी नातं जोडण्याबद्दल आहे. ही एक खूप प्रभावी जपानी संकल्पना आहे, हारा हाचिबू. याचा सोपा अर्थ आहे की आपलं पोट 80% भरेपर्यंतच जेवायचं. म्हणजे पोट गच्च भरेपर्यंत खाण्याऐवजी जेव्हा आपली भूक शांत होते तेव्हा थांबायचं. यामुळे आपल्या पचन संस्थेवरचा ताण कमी होतो आणि आपण आपल्या शरीराच्या खऱ्या गरजा ओळखायला शिकतो. आणि याची सुरुवात कशी करायची? अगदी सोपं आहे. या आठवड्यात फक्त एक जेवण शांतपणे टेबलवर बसून करा. फोन बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि फक्त पहिल्या 3 घासांवर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करा. अन्नाची चव, त्याचा पोत हे सगळं अनुभवा. हीच आहे सजग खाण्याची खरी सुरुवात. आरोग्य म्हणजे फक्त व्यायाम आणि आहार नाही बरं का. पुरेशी विश्रांती आणि योग्य दिनचर्या सुद्धा तितकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची आहे. चला तर पाहूया यात कायझेन आपली कशी मदत करू शकतो. आपल्यापैकी खूप जणांना चांगली झोप मिळत नाही. पण का नाही मिळत हेच कळत नाही. आपली झोप सुधारण्यासाठी पहिलं पाऊल आहे आपल्या सवयी समजून घेणं. त्यासाठी 1 आठवडाभर झोपेची डायरी लिहा. कधी झोपलात, किती वेळ झोपलात आणि झोपेवर कोणत्या गोष्टींचा परिणाम झाला, जसं की कॉफी, मोबाईलचा वापर किंवा ताणतणाव, हे सगळं त्यात नोंदवा. आणि हे चित्र अगदी बरोबर दाखवतंय की आपल्या झोपेच्या जागेचं वातावरण किती महत्त्वाचं आहे. एक शांत, स्वच्छ आणि पसारा नसलेली खोली चांगली आणि शांत झोप लागण्यासाठी खूपच मदत करते. जर रात्री झोप लागत नसेल तर हे चंद्रभेदन नावाचं श्वास घेण्याचं एक सोपं तंत्र वापरून बघा. आरामात बसा. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने हळू दीर्घ श्वास आत घ्या.
आता डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे बाहेर सोडा. हेच काही मिनिटं करा. तुमची मज्जासंस्था शांत होईल आणि झोप लागण्यास मदत होईल. विचार करा, जर सकाळची सुरुवातच धावपळीची आणि तणावपूर्ण असेल तर संपूर्ण दिवस तसाच जातो, नाही का? त्यामुळे एक शांत सकाळची दिनचर्या तयार करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. यासाठी एक खूप सोपा उपाय आहे. तुमचा अलार्म फक्त 5 मिनिटं लवकर लावा. फक्त 5 मिनिटं, जास्त काही नाही. आणि हा अतिरिक्त वेळ घाई न करता शांतपणे तयार होण्यासाठी वापरा. एका आठवड्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. इथे आपण बघणार आहोत की या सगळ्या लहान लहान सवयी एकत्र येऊन आपली शारीरिक आणि मानसिक लवचिकता कशी वाढवतात. ही स्लाइड कायझेनचा सगळ्यात शक्तिशाली पैलू दाखवते. तो म्हणजे चक्रवाढ परिणाम. सुरुवातीला लहान वाटणारे बदल, जसं की 5 मिनिटं जास्त चालणं किंवा एक जेवण शांतपणे करणं किंवा मग झोपण्यापूर्वी फोन न वापरणं, हे सगळे बदल कालांतराने एकत्र येतात आणि मोठे सकारात्मक परिणाम घडवतात. फिटनेस वाढतो, अन्नाशी नातं सुधारतं आणि ताण कमी होतो. हीच आहे या लहान सवयींची ताकद. ही जपानी म्हण खरं तर कायझेनचं सार सांगते, 7 वेळा पडलात तरी 8व्यांदा उभे राहा. याचा अर्थ आहे की सातत्य ठेवणे, स्वतःवर प्रेम करणे आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती ठेवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या माहितीनंतर आता एकच प्रश्न उरतो की असा कोणता एक अगदी लहानसा बदल आहे जो आपण आपल्या आयुष्यात आजपासूनच करू शकतो. याचा विचार नक्की करा, कारण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका लहान पावलानेच होते.